या देवी. म्हाळसा, तुम्ही ध्यानस्थ होता आणि तुमच्या सभोवत आली तेज दिसत होता. हो, अजून किती दिवस हे गुप्त राहणार देवी? अवघड आहे. मला कळतं आहे ते. आणि त्यातून आणखी एक गोष्ट घडली आहे. कशा संदर्भात? नारद मुनींनी बानूला हे सांगितलं आहे की तुम्हाला एक असं रहस्य ठाऊक आहे जे तिला ठाऊक नाही. योग्यच केलं आहे नारद मुनींनी. अजून किती दिवस आपण बानूपासून लपवून ठेवणार? तुम्ही खरंच रागावला नाही? खरंच नाही देवी. आजपर्यंत नारद मुनींनी जे काही केलं ते मल्हारी चरित्राचा शेवट गोड व्हावा म्हणून. त्यांचे प्रयत्न मला कळत आहेत. मला हे समजलं आणि काही अनर्थ घडू नये म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. नाही देवी, आता जे काही घडेल ते अधिक अर्थपूर्ण असेल. हासा, तुम्हाला असं पाहिलं आणि कैलासातल्या पार्वती रूपाचे स्मरण झालं. राघोबा, आता समधी कामं झाली म्हणायची. वय वय गणोबा, म्या काय म्हणतो, आता आपण बी जाऊया. राघोबा, अरे ते काय, इतक्या रातच्याला कोण येत आहे? अरे बानाई हात येत आहे ती. बानाई, तुम्ही अन हात? वय कामच आहे तसं म्हणून मी आले. बानाई, अव तुम्हाला काय हवं काय नग हे चाकराची सांगितलं असतं तर त्यांनी केलं असतं की. भाईजी, तुम्ही कशा पायी उगा त्रास करून घेतला? नाही, ते कुणासनी बी सांगून होणारं काम नाही आणि म्हणून मी स्वतः हाता आले. बानाई, आमचं काही चुकलं का? नाही जी, तुमची काय बी चूक नाही बघा. मी हात भेटाया आले. बानाई, देव तर म्हणलं आहे की ते तुम्हाला भेटणार नाहीत. ठावं आहे मला. बरं, पर तुम्हासनी हो असेल तर आम्ही देवासनी सांगून येतो जी तुम्ही आला आहेत ते. नाही न ग, म्या त्यासनी भेटाया नाही आले बघ. लक्ष्मी देवी आणि परदांची सांगावं द्यायचं आहे का? नाही, म्या म्हाळसाताईसनी भेटाया आल्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.